नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण एका वेगळ्या अशा संकटामध्ये सापडलेलो आहोत. कोरोनाच्या जागतिक महामारीने आपल्या सर्वांनाच हैराण केलेलं आहे. तरीही आपण ज्ञानार्थी आहोत, म्हणून आपली ही ज्ञानाची भूक भागविण्यासाठी आपण विविध माध्यमांतून पुढे येत राहू, आपण भेटत राहू, आपला संवाद हा सुरूच ठेवू. आणि म्हणून या निमित्ताने मी आज आपल्या सर्वांसमोर आहे. आपल्या महाविद्यालयाचे लाडके प्राचार्य डॉक्टर वसंत बिरादार सर यांच्या संकल्पनेतून हा व्हर्च्युअल क्लास अर्थातच आभासी वर्ग आपल्याला उपलब्ध झालेला आहे. या माध्यमातून आपण एकमेकांशी संवाद करणार आहोत. खरं म्हणजे हा एकेरी संवाद असला तरीही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून आपण दुहेरी संवाद करणार आहोत. या ठिकाणी आम्ही आपल्याशी संवाद करू आणि आपण व्हॉट्सअपच्या माध्यमातून आम्हाला प्रश्न विचारून आपण त्याचं शंका समाधान करणार आहोत. तर या माध्यमातून आपण भेटत राहणार आहोत. आज आपण ही सुरुवात करणार आहोत BA तृतीय वर्षाच्या 5व्या सत्रामध्ये. सर्वप्रथम मी आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो, आपलं अभिनंदन करतो. विद्यार्थी मित्र हो, पदवीची 4 सत्र पार करून तुम्ही आता या 5व्या सत्रामध्ये पदार्पण केलेलं आहे. आयुष्यातल्या एका महत्त्वाच्या टप्प्यावर आज आपण आहात आणि या निमित्ताने आपला जो अभ्यासक्रम स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने आपल्यासाठी निर्धारित केलेला आहे, त्याची अभ्यासपत्रिका जी आहे माझ्याकडे त्या अभ्यासपत्रिकेची चर्चा आजच्या या तासामध्ये आपण करणार आहोत. तर BA तृतीय वर्ष सत्र 5वे अभ्यासपत्रिकाचं नाव आहे DSE MAR 1. तर या अभ्यासपत्रिकेचं शीर्षक जे आहे ते आहे मध्ययुगीन मराठी वाङ्मयाचा इतिहास. प्रस्तुत अभ्यासपत्रिकेची ओळख फक्त आपण आजच्या या तासामध्ये करणार आहोत. विद्यार्थी मित्र हो, या अभ्यासपत्रिकेचं शीर्षकच आहे मध्ययुगीन मराठी वाङ्मयाचा इतिहास. या शीर्षकावरूनच आपल्याला या अभ्यासपत्रिकेचं स्वरूप लक्षात आलं असेल आणि ते लक्षात यावं अशी अपेक्षा आहे. बघा, मध्ययुगीन मराठी वाङ्मयाचा इतिहास. आता यामध्ये जे एकूण 4 शब्द आहेत त्यातला पहिला शब्द आहे मध्ययुगीन. मध्ययुगीन म्हणजेच कोणता कालखंड? तर याचा दुसरा अर्थ आहे मधला काळ. आता मधला काळ म्हणजे नेमका कोणता काळ? म्हणजे जो सुरुवातीचाही नाही आणि अलीकडचाही नाही, शेवटचाही नाही, असा एक मधला काळ. आणि अशा मधल्या काळातल्या मराठी वाङ्मयाचा इतिहास हे आपण या निमित्तानं समजून घेणार आहोत. शीर्षकच आहे मध्ययुगीन मराठी वाङ्मयाचा इतिहास. आणि म्हणून मग यातला आपण पहिला शब्द पाहिला आहे मध्ययुगीन. आता हा मध्ययुगीन कालखंड म्हणजे कोणता आहे? आरंभीचा कालखंड वगळता हा मध्ययुगीन कालखंड आहे. आता हा मध्ययुगीन कालखंड म्हणजेच मधला काळ कोणता आहे नेमका? इसवी सनाच्या पूर्वीचा इतिहास आपल्याला ज्ञात आहे, पण त्यानंतरचा कालखंड जो आहे हा कालखंड म्हणजेच साधारणतः इसवी सनाचं
10वं शतक ते इसवी सनाचं 18वं शतक असा हा मधला कालखंड आपण गृहीत धरतो. म्हणजे मराठी भाषेची सुरुवात ते इंग्रजी कालखंडाची सुरुवात असा हा जो काळाचा एक मोठा तुकडा आहे, त्याच्यामधील मराठी साहित्याचा आढावा, ऐतिहासिक अभ्यास आपण या ठिकाणी करणार आहोत. आणि म्हणून हा एक महत्त्वाचा असा हा घटक असणार आहे, अभ्यास घटक असणार आहे. तुम्हाला असं म्हणतात की आपण की ज्याला इतिहास माहीत नाही तो इतिहास रचू शकत नाही, तो इतिहास घडवू शकत नाही. म्हणजेच आपली पाये जरी वर्तमानात असली तरी आपली नजर भूतकाळातही जाऊ शकते आणि आपल्या नजरेचा वेध आपण भविष्यकाळाचा वेधही आपण घेत असतो. म्हणजेच भूतकाळ आणि भविष्यकाळ याच्यामध्ये कुठेतरी आपण असतो. याचा अर्थ असा आहे की माणसालाच आपला भूतकाळ शोधता येतो आणि माणसालाच आपल्या भविष्याचा वेधही घेता येतो. या निमित्तानं आपल्याला आपला भविष्यकाळ घडवायचा असेल तर आपल्याला भूतकाळ शोधावा लागतो, भूतकाळाचा अभ्यास करावा लागतो. आणि हा भूतकाळाचा अभ्यास, भूतकाळात घडून गेलेल्या घटना घडामोडींचा अभ्यास म्हणजेच इतिहास होय. आता इतिहास म्हणजे काय? इतिहास दोन शब्द आहेत, इति अधिक हास. म्हणजे इति म्हणजे अशा प्रकारे घडून गेलेलं. इतिहास असं इथपर्यंत जे काही घडलेलं आहे त्याचा हा आढावा म्हणजे इतिहास. आता इथपर्यंत घडून गेलेलं म्हणजे काय? अनेक घटना असतात जीवनामध्ये, आयुष्यामध्ये, देशाच्या, समाजाच्या, तसंच साहित्याच्या अनेक घटना घडामोडी होऊन गेलेल्या असतात. तर या सगळ्यालाच आपण इतिहास म्हणतो का? नाही. तर निवडक घटना घडामोडींचा आढावा यालाच आपण ऐतिहासिक आढावा म्हणत असतो. तर असा जो इतिहास आहे, या ठिकाणी जो इतिहास आपल्याला पाहायचा आहे तो आहे साहित्याचा इतिहास. मित्रहो, या ठिकाणी आपण साहित्याचा इतिहास ही संकल्पना सुद्धा स्पष्ट केली पाहिजे. आपण पाहिलं की घटनांचा आढावा म्हणजे इतिहास, म्हणजे भूतकाळात घडून गेलेल्या महत्त्वपूर्ण घटनांचा आढावा, महत्त्वपूर्ण घटनांची नोंद ज्या शास्त्रामध्ये घेतली जाते त्या शास्त्राला इतिहास असं म्हणतात. इंग्रजीत याला हिस्टोरी असं म्हणतात. हिस्टरी, SISTORY, ही स्टोरी म्हणजे त्याची कहाणी. कोणाची कहाणी? त्या होऊन गेलेल्या काळाची कहाणी, हीच स्टोरी, त्याची कहाणी. जो आपल्या पूर्वी होऊन गेलेला काळ आहे त्याची कहाणी म्हणजे हिस्टोरी. तर इतिहास, हिस्टरी. आणि अशी हिस्टरी आपण कशाची पाहत आहोत, इतिहास आपण कशाचा पाहत आहोत? तर हा इतिहास आहे साहित्याचा. इथं आपल्याला मग पुढे साहित्य नावाची संकल्पना सुद्धा स्पष्ट केली पाहिजे. काय म्हणजे साहित्य? तर साहित्य म्हणजे माणसाच्या हितासाठी निर्माण झालेलं ते साहित्य. जे माणसाच्या हितासह येतं त्याचं साहित्य, ते साहित्य. तर साहित्याचा शब्दशः जर आपण अर्थ घेतला तर साहित्य म्हणजे साधन. उदाहरणार्थ बांधकामाचं साहित्य, स्वयंपाकाचं साहित्य, अभ्यासाचं साहित्य, अनेक प्रकारचं साहित्य आपण ही कल्पना स्पष्ट करण्यासाठी घेऊ शकतो. साहित्य म्हणजे साधन. परंतु या ठिकाणी साहित्य, ज्याला इंग्रजीमध्ये लिटरेचर अशी संज्ञा आहे. लिटरेचर म्हणजे लेटर्स, LETTER, लेटर्स म्हणजे अक्षर. अक्षरांचं जे कोरीव लेणं आहे त्याला इंग्रजीमध्ये लिटरेचर असं म्हणतात, म्हणजे साहित्य. आणि मराठीमध्ये आपण त्याचा अर्थ पाहत असताना साहित्य म्हणजे साधन.
परंतु हे साधन जे आहे, हे साधन माणसाच्या अंतिम हितासाठी असतं. साहित्यालाच दुसरा शब्द आहे वाङ्मय. वाङ्मय. आता हा वाङ्मय म्हणजे काय? याच्यामध्ये सुद्धा दोन शब्द मित्र. वाणी अधिक मय, म्हणजे वाणी अधिक मय, म्हणजे जे वाणीमय असतं त्यालाच आपण वाङ्मय असं म्हणतो. वाङ्मय, वाणीमय. वाणीमय म्हणजेच जे आपल्या मुखामध्ये असतं, जे आपल्या तोंडामध्ये असतं, जे सर्वत्र असतं, जे मौखिक परंपरेनं मान्यता प्राप्त असतं, ज्याला लोकमान्यता प्राप्त झालेली असते, असं वाङ्मय. असं वाङ्मय हेच साहित्य या पदाला पोहोचत असतं. आता या साहित्याचेही आपण दोन प्रकार लक्षात घेऊयात. एक आहे लोकपरंपरेतलं लोकसाहित्य आणि दुसरं आहे लिखित साहित्य. लोकसाहित्याची परंपरा ही प्राचीन आहे. अनादी काळापासून मौखिक परंपरेनं चालत आलेलं साहित्य म्हणजेच लोकसाहित्य. तर आधुनिक काळामध्ये निर्माण झालेलं साहित्य म्हणजेच हे लिखित साहित्य, ज्याला आपण आज लिटरेचर म्हणतो, साहित्य म्हणतो ते. तर अशा या साहित्याचा इतिहास आपण या निमित्तानं पाहणार आहोत. आणि हा इतिहास जो आहे हा मध्ययुगीन कालखंडातला इतिहास आहे. आता हा मध्ययुगीन कालखंड मी म्हणालो तुम्हाला की हा नेमका कोणता कालखंड आहे, की हा जो कालखंड आहे हा सुरुवातीचाही नाही आणि शेवटचाही नाही, हा मधला कालखंड आहे. म्हणजे इसवी सनाचं 9व-10वं शतक ते 18वं शतक, म्हणजे इंग्रजांच्या नंतर, इंग्रजी राजवटीनंतर जो कालखंड सुरू होतोय तो आहे आधुनिक साहित्याचा. मॉडर्न इरा ज्याला म्हणतात, आधुनिक युग. याची सुरुवात आपण पाहूया की 1818 नंतर महाराष्ट्रामध्ये विशेषतः पेशवाई संपली, इंग्रजांची राजवट सुरू झाली 1818 साली. आणि त्यानंतरचा जो कालखंड आहे तो हा कालखंड आधुनिक कालखंड असं आपण मानत असतो. म्हणजेच 1818 पूर्वीचा कालखंड आणि साधारणतः 10व्या शतकानंतरचा कालखंड, हा जो कालखंड आहे हाच आपला मध्ययुगीन कालखंड आहे. आणि या मध्ययुगीन कालखंडातल्या साहित्याचा, मराठी साहित्याचा आपण या अभ्यास पत्रिकेमध्ये अभ्यास करणार आहोत. तर नमनालाच घडीभर तेल गेल्यासारखं बरं का, परंतु नमन तर महत्त्वाचं आहे. कारण हा जो पाया आहे, ही संकल्पना आहे, हे ज्याला इंग्रजीमध्ये बेसिक कन्सेप्ट असं म्हणतात, जी मूळ संज्ञा आहे, ती संज्ञा आपण जर समजून घेतली तरच त्यावरच पुढचा इमला जो आहे तो उभा राहिलेला आहे, तो आपल्याला समजून घेता येणार आहे. आणि म्हणून सुरुवातीला आपण हे नीट समजून घेतलं पाहिजे की हे जे शीर्षक आहे या अभ्यास पत्रिकेचं, मध्ययुगीन मराठी वाङ्मयाचा इतिहास. मध्ययुगीन मराठी वाङ्मयाचा आपण काय पाहणार आहोत, तर इतिहास पाहणार आहोत. म्हणजेच या सगळ्या काळातल्या घटनांचा, घडामोडींचा साहित्यिक आढावा या निमित्तानं आपण प्रामुख्यानं घेणार आहोत. आणि त्यातही खरं म्हणजे हा फार मोठा विषय होईल, परंतु अभ्यासाची मर्यादा, आपल्याला काही मर्यादा घालवून घ्याव्या लागतात. आपण जरी हा कालखंड निवडला असला तरी आपण काय केलेलं आहे, निवडक अशा प्रकारचा घटकांच्या अनुषंगाने आपण हा अभ्यास करणार आहोत. आणि म्हणून हे घटक कोणते, तर या घटकांची आपण आता माहिती बघूयात. तर त्या अगोदर आपण बघूयात की नेमका हा अभ्यास करण्याचा आपला हेतू काय असला पाहिजे, आपलं उद्दिष्ट काय असलं पाहिजे. जेव्हा विद्यापीठानं ही अभ्यास पत्रिका तयार केली, म्हणजे मराठी अभ्यास मंडळानं, आपल्या विद्यापीठाचं जे मराठी अभ्यास मंडळ आहे ते अभ्यास मंडळ जाणीवपूर्वक अशा प्रकारे हा अभ्यासक्रम तयार करत असतं आणि विद्यार्थी केंद्रबिंदू मानून असा हा अभ्यासक्रम
आपल्या मंडळानं तयार केलेला आहे. तर हा जो अभ्यासक्रम आहे त्याच्याबद्दलची उद्दिष्ट काय आहेत नेमकी त्याची आपण थोडक्यामध्ये माहिती घेऊयात. तर पहिलं उद्दिष्ट आहे मध्ययुगीन मराठी वाङ्मयाच्या निर्मितीच्या प्रेरणा आपण समजून घेणार आहोत. म्हणजे मध्ययुगीन मराठी वाङ्मय जे निर्माण झालं त्याच्या नेमक्या प्रेरणा काय आहेत, कोणत्या प्रेरणांतून हे साहित्य निर्माण झालं याचा अभ्यास, याचा आढावा आपण या निमित्तानं घेणार आहोत. आणि म्हणून हे आपलं एक प्रमुख असं उद्दिष्ट आहे. आपलं दुसरं उद्दिष्ट आहे की मध्ययुगीन मराठी वाङ्मयाचे स्वरूप, परंपरा आणि त्याचा इतिहास समजून घेणं. हा इतिहास जो आहे तो आपल्याला या निमित्तानं समजून घ्यायचा आहे. त्याचबरोबर मध्ययुगीन मराठी वाङ्मयाची सांस्कृतिक पार्श्वभूमी काय आहे हेही आपल्याला समजून घ्यायचं आहे. बघा, सांस्कृतिक, कारण तुम्हाला माहीत असेल मित्र की भाषा, साहित्य आणि संस्कृती हे तीनही शब्द सलगपणे आलेले असतात. भाषा, साहित्य आणि संस्कृती. तर म्हणून या साहित्याची सांस्कृतिक पार्श्वभूमी काय आहे हे आपण या निमित्तानं समजून घेणार आहोत. त्याचबरोबर या एकूणच मध्ययुगीन मराठी वाङ्मयाचं स्वरूप काय असणार आहे हेही आपण या निमित्तानं समजून घेणार आहोत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे जे साहित्य निर्माण झालेलं आहे ते विशिष्ट प्रकारांमध्ये, म्हणजे ज्याला इंग्रजीमध्ये फॉर्म्स आपण म्हणतो, फॉर्म्स, FORMS, फॉर्म्स, म्हणजे विशिष्ट अशा प्रकारची रूपं. कारण साहित्य आहे, परंतु साहित्यामध्ये आपण सगळं साहित्य म्हणतो का? आपण कविता वेगळी मानतो, आपण कथा वेगळी मानतो, आपण नाटक मानतो, आपण ललित लेख मानतो, आपण ललित निबंध मानतो, आपण प्रवास वर्णन मानतो, आपण व्यक्तिचित्रण मानतो, आपण स्थलचित्रण मानतो. म्हणजे साहित्याचे काय असतात? प्रकार असतात. साहित्याचे जसे प्रकार असतात मित्र हो, तसेच साहित्याचे प्रवाह सुद्धा असतात. हे आपण पुढे पाहणारच आहोत. तर या साहित्याचे प्रकार जे आहेत प्रामुख्यानं, मग हे मध्ययुगीन कालखंडामध्ये कोणते प्रकार होते त्यांचा आपल्याला या निमित्तानं साकल्यानं अभ्यास करायचा आहे. आणि हा अभ्यासक्रम अभ्यासल्यानंतर आता ही झाली उद्दिष्ट, याची उपयोगिता नेमकी काय बरं का? कारण शेवटी याचा उपयोग आपल्याला कुठं होणार आहे आणि याची उपयोगिता नेमकी काय आहे हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे. तर या निमित्तानं विद्यार्थी मित्र हो, आपल्याला काय करणार आहे, या निमित्तानं मध्ययुगीन काळातल्या भक्ती संप्रदायाचा आपण आढावा घेणार आहोत. मध्ययुगीन काळातलं भक्ती संप्रदाय. बघा, मध्ययुगीन काळामध्ये काय झालेलं आहे की भारतामध्ये सर्वत्रच भक्ती चळवळी सुरू झालेल्या आहेत. याला भक्ती मुवमेंट्स. त्या भक्ती चळवळी कुठं झाल्या? उत्तर भारतात सुरू झाल्या. महात्मा कबीर असतील, रविदास असतील, सूरदास असतील, तुलसीदास असतील, या हिंदी भाषिक संतांनी जशा प्रकारे भक्ती चळवळींना प्रारंभ केला, तसंच महाराष्ट्रामध्ये म्हणजे दक्षिण भारतामध्ये सुद्धा अशा भक्ती चळवळींचा प्रारंभ हा मध्ययुगात झालेला आहे. दक्षिण भारतामध्ये आपल्याला अभ्यास घटकामध्ये आपण पाहणार आहोत की कर्नाटक राज्यामध्ये जी कानडी भाषा आहे त्या भाषेमध्ये सुद्धा अशा प्रकारे भक्ती साहित्य निर्माण झालं. आणि हे भक्ती साहित्य महात्मा बसवण्णांच्या लिंगायत धर्मातून सुरुवात झालेलं आहे. तसंच महाराष्ट्रामध्ये भक्ती साहित्य निर्माण झालं ते महात्मा चक्रधरांच्या जो काही त्यांचा पंथ होता, महात्मा चक्रधरांचा जो पंथ आहे महानुभव पंथ, या महानुभव पंथातून हे भक्ती साहित्य मोठ्या प्रमाणावर निर्माण झालेलं आहे. जसं महानुभावांच्या पंथातून भक्ती चळवळीतून साहित्य निर्माण झालं, तसंच पुढे चालून संतांच्या,
वारकऱ्यांच्या पंथातूनही मोठ्या प्रमाणामध्ये भक्ती संप्रदायात साहित्य निर्माण झालेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, याच काळामध्ये मराठीमध्ये, महाराष्ट्रामध्ये अनेक पंथ, भक्तिपंथ ज्याला आपण म्हणूयात, हे भक्तिपंथ उदयाला आलेले आहेत. त्यामध्ये नाथ संप्रदाय आहे, त्यामध्ये विविध इतर जे संप्रदाय आहेत, त्यामध्ये प्रामुख्यानं म्हणालो तुम्हाला की महानुभव पंथ असेल, वारकरी पंथ असेल, नाथ संप्रदाय असेल, असे काही इतरही पंथ त्या काळामध्ये निर्माण झाले आणि या विविध भक्ती चळवळीतून साहित्याची मोठ्या प्रमाणावर निर्मिती झाली. त्याचाही आपल्याला या निमित्तानं उपयोग होणार आहे, फायदा होणार आहे. दुसरा जो फायदा आपल्याला होणार आहे की या साहित्याचं प्रयोजन जे आहे हे प्रामुख्यानं काय असलं पाहिजे, काय होतं आणि त्या साहित्यातून नेमकी कोणती मानवी मूल्य निर्माण झाली, या मानवी मूल्यांचा नेमका काय उपयोग आपल्याला झालेला आहे, तेही आपल्याला या निमित्तानं पाहता येणार आहे. त्यानंतर मित्र हो, या ज्या चळवळी निर्माण झाल्या मध्ययुगीन काळामध्ये भक्तीच्या, त्या चळवळीची नेमकी बलस्थानं काय आहेत, या चळवळीच्या नेमक्या प्रेरणा काय आहेत आणि या चळवळीची नेमकी मूल्ये काय आहेत, तेही आपल्याला समजून घेता येणार आहेत. त्याचबरोबर या चळवळीचं स्वरूप काय होतं आणि या चळवळीतून निर्माण झालेल्या साहित्याचं स्वरूप काय होतं, तेही आपल्याला या ठिकाणी समजून येणार आहे. त्याचबरोबर या चळवळीतून निर्माण झालेल्या साहित्याचे प्रकार काय आहेत आणि त्या कोणत्या प्रकारांतून हे साहित्य निर्माण झालं. उदाहरणार्थ, संतांनी कीर्तन परंपरा सुरू केलेली आहे, संतांनी अभंग लिहिले, संतांनी ओव्या लिहिल्या, तर ओवी असेल, अभंग असेल. पुढे भारुड हा जो प्रकार आहे, महाराष्ट्रामधला बहुरूढ असलेला, लोकांनी डोक्यावर घेतलेला, लोकांना आवडणारा भारुड हा प्रकार, हा संतांनी पुढे लिहिलं, हाताळला, भारुडातून प्रबोधन केलं. त्याचबरोबर त्याच दरम्यानच्या काळामध्ये लोकांच्याच आवडीचा गेय प्रकार गवळणी, प्रामुख्यानं यामधून कृष्णभक्ती पुढे आलेली असते. तर ती गवळण म्हणजे काय, भारुड म्हणजे काय आणि ओवी म्हणजे काय, अभंग म्हणजे काय, या सगळ्या प्रकारांचा, वाङ्मय प्रकारांचा आपल्याला परिचय या निमित्तानं होणार आहे. तर अशा प्रकारे या अभ्यासपत्रिकेची आपण चर्चा करत असताना आता आपण बघूयात की नेमके काय घटक आपल्याला यामध्ये अभ्यासायचे आहेत. विद्यार्थी मित्र हो, यामध्ये जो पहिला घटक आहे अभ्यासाचा आपल्याला, त्याचं नाव आहे मराठी वाङ्मयाचा आरंभ काळ. म्हणजे अगदीच आरंभीच्या काळामध्ये मराठी वाङ्मयाचं स्वरूप काय होतं, याचा नेमका आढावा आपण या प्रकरणामध्ये घेणार आहोत. यामध्ये प्रामुख्यानं आपण 3 घटक अभ्यासणार आहोत. त्यामध्ये शिलालेख, ताम्रपट आणि आद्यकवी मुकुंदराज. तर बघा, शिलालेख म्हणजेच दगडावर कोरलेले लेख, ताम्रपट म्हणजेच तांब्याच्या पट्टीवर, ताम्रपट्टिका जे असतात, तांब हा धातू आहे, तांबे, या धातूवर कोरलेला लेख म्हणजेच ताम्रपट. आणि नंतरच्या काळामध्ये आद्यकवी मुकुंदराज यांनी निर्माण केलेलं त्यांचं साहित्य विवेक सिंधू असेल. तर या तिन्ही घटकांचा अभ्यास आपण या पहिल्या प्रकरणामध्ये करणार आहोत. मराठी वाङ्मयाचा आरंभ काळ, याच्यामध्ये 1 शिलालेख, 2 ताम्रपट आणि 3 मुकुंदराज यांचा अभ्यास आपण करणार आहोत. दुसरा जो घटक आहे मित्र हो, या दुसऱ्या घटकाची सुरुवात आपण महानुभव साहित्यातून करणार आहोत. महानुभव संप्रदाय आणि या महानुभव संप्रदायातून निर्माण झालेलं मराठी साहित्य, त्याचं आपण परिशीलन या निमित्तानं करणार आहोत. तर महानुभव साहित्याचं स्वरूप पाहताना या साहित्याची नेमकी प्रेरणास्थानं काय आहेत, हे साहित्य कोणत्या प्रेरणेतून निर्माण झालं, त्याचा आपण आढावा घेणार आहोत. त्याचबरोबर एकंदरीत या महानुभव गद्याचं आणि पद्याचं
नेमकं स्वरूप काय असणार आहे तेही आपण अभ्यासणार आहोत. त्यानंतर आपण महानुभावांचा जो आद्य चरित्र ग्रंथ आणि मराठी साहित्यातलाही अत्यंत महत्त्वाचा चरित्र ग्रंथ, ज्याला लीळाचरित्र म्हणतात, तर तो लीळाचरित्र हा ग्रंथ माहीम भट्टांनी निर्माण केला, तर त्याचाही अभ्यास या ठिकाणी आपण करणार आहोत. लीळाचरित्राबरोबरच सूत्रपाठ, दृष्टांतपाठ आणि महानुभावांचे पवित्र असे 7 ग्रंथ, या 7 ग्रंथांचाही आढावा आपण या प्रकरणामध्ये घेणार आहोत. तर लक्षामध्ये आलं तुमच्या की महानुभावांच्या साहित्याची प्रेरणा, त्या साहित्याचं स्वरूप आणि महानुभावांचा आद्य गद्य ग्रंथ लीळाचरित्र, सूत्रपाठ, दृष्टांतपाठ आणि महानुभावांचे 7 ग्रंथ या बाबींचा आपण या ठिकाणी साकल्यानं अभ्यास करणार आहोत. दुसऱ्या प्रकरणामध्ये तिसरं प्रकरण जे आहे अत्यंत महत्त्वाचं हे प्रकरण, यामध्ये वारकरी संप्रदायाचं साहित्य. आता यामध्ये वारकरी संप्रदाय म्हणजेच काय, वारकरी संप्रदायाची नेमकी उदयाची कारणं कोणती आहेत, याची पार्श्वभूमी कोणती आहे आणि या संप्रदायातून निर्माण झालेली जी भक्ती चळवळ आहे आणि या भक्ती चळवळीतून निर्माण झालेलं जे मराठी साहित्य आहे त्याच्या प्रेरणा आणि स्वरूपाचा अभ्यास आपण यामध्ये करणार आहोत. त्याचबरोबर या प्रकरणामध्ये संत नामदेव नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी असं म्हणणारे आणि भारतभर वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार करणारे संत नामदेव यांच्या अभंगांचा आढावा आपण या ठिकाणी घेणार आहोत. त्याचबरोबर ज्यांनी संस्कृतची भिंत फोडून मराठी भाषा मुक्त केली असे संत ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांच्या साहित्याचा आपण या निमित्तानं आढावा घेणार आहोत. संत ज्ञानेश्वर आणि त्यांची ज्ञानेश्वरी, चांगदेव पासष्टी याही ग्रंथांचा आपण अभ्यास करणार आहोत. त्याचबरोबर संत नामदेव आणि त्यांचे समकालीन संत कवी यांचाही आपण यामध्ये अभ्यास करणार आहोत. प्रकरण 4 जे आपलं आहे त्यामध्ये महात्मा बसवेश्वर यांचं चरित्र आपण पाहू आणि महात्मा बसवेश्वरांची वचनं जरी मूलतः ती कन्नड भाषेमध्ये असली तरीसुद्धा त्या वचनांचं मराठी रूपांतरण आपण समजून घेणार आहोत. आणि 5वं प्रकरण आहे संत एकनाथ आणि त्यांचं एकूण वाङ्मय. त्यामध्ये आपल्याला संत एकनाथांच्या साहित्याचा आढावा घ्यायचा आहे. संत एकनाथांनी जे लिहिलेलं साहित्य आहे त्यामध्ये प्रामुख्यानं त्यांचं जे काही पद्य साहित्य आहे, त्याचबरोबर त्यांची भारुडं आहेत, एकनाथी भागवत आहे, या सर्व ग्रंथांचा आपण अभ्यास करणार आहोत. तर अशा प्रकारे या 5 घटकांच्या अनुषंगानं आपल्याला ही अभ्यास पत्रिका पूर्ण करायची आहे. मध्ययुगीन मराठी वाङ्मयाचा इतिहास. तर या अभ्यासपत्रिकेला सुरुवात करण्यापूर्वी ही थोडक्यामध्ये ओळख आज आपण करून घेतलेली आहे. मला असं वाटतं की आज एवढाच आपला अभ्यास आज पुरेसा आहे. पुढच्या तासाला आपण एकेका घटकानुसार आपण चर्चा करूयात. जी काही प्रश्न तुमचे असतील विद्यार्थी मित्र, ती प्रश्न आपण या अनुषंगानं व्हॉट्सअपवर मला पाठवू शकता किंवा वैयक्तिक माझ्या व्हॉट्सअपवरही तुम्ही मला पाठवू शकता. आपण ऐकलं, धन्यवाद.